तर 2012ला पण मी हा चित्रपट आलेला पाहिला होता. त्यावेळेस त्यातली जी गाणी वगैरे नाही का खूप छान होती. चित्रपट आवडला. तसं हाही चित्रपट आहे ना एक शेवटपर्यंत म्हणजे नाही का मला सुरुवातीपासून बोर वाटत चालला होता चित्रपट. पण ज्यावेळेस तो शेवटी जो खुलासा करतो, तर तो खुलासा बघून यार चित्रपट म्हणजे नाही का आवडायला लागतो मला तो. नाहीतर खूप बोर झालो होतो तसा चित्रपट पाहताना. पण तेवढ्या एका डायलॉगमुळे शाहिद कपूरचा मन प्रसन्न झालं, की म्हणजे तो किती लॉयल आहे वगैरे ते त्या टाईपचं ते त्यातून दिसून येतं. पहिल्यांदा आपल्याला वाटतं अरे याने काहीतरी म्हणजे नाही का चुकलं या किंवा आपल्याला जे अपेक्षित असतं की असं झालं असेल, पण प्रत्यक्षात ते झालेलं नसते. तर हाच एक सुखद विचार डोक्यात येऊन चित्रपट बरा वाटला. बाकी मग मी त्यानंतर लगेचच घाबरकुंड हा चित्रपट पाहिला होता. तर घाबरकुंड आणि कॉकटेल 2चं जर तुम्ही कंपॅरिझन कराल, तर कॉकटेल 2 आकुडच तुम्हाला दिसणार नाही. तर कॉकटेल 2 कसं आहे एक कॉर्पोरेट बुकिंग वगैरेमुळे तो चित्रपट चालला. पण एवढं आता मी बघितला शो तर एवढी काही गर्दी नव्हती. मला वाटतं पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला होता. ज्या दिवशी रिलीज झाला होता त्याच दिवशी पाहिला होता. तर ठीक आहे. धन्यवाद. भेटूयात आता घाबरकुंडचा पण रिव्ह्यू नक्की पहा आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कॉकटेल 2 या बहुचर्चित रोमॅन्टिक ड्रामा चित्रपटाबद्दल. 2012च्या सुपरहिट कॉकटेलनंतर आलेला हा स्पिरिच्युअल सिक्वेल आहे. यामध्ये शाहिद कपूर, कृती सनन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर दिग्दर्शनाची धुरा पुन्हा एकदा होमी अज्जानिया यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा एका प्रेम त्रिकोणाभोवती फिरते. अनेक वर्षांच्या नात्यात असलेल्या जोडप्याच्या आयुष्यात एक जुनी मैत्रीण परत येते आणि त्यानंतर नात्यांमध्ये प्रेम, गैरसमज, मत्सर आणि भावनिक संघर्ष सुरू होतो. कथा आधुनिक नातेसंबंधाच्या वेगळ्या पद्धतीने विचार करते. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर शाहिद कपूर पुन्हा एकदा प्रभावी दिसतो. त्याचा भावनिक अभिनय चित्रपटाला आधार देतो. कृती सननने आत्मविश्वासपूर्ण भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदनाने भावनिक प्रसंगामध्ये चांगली छाप सोडली आहे. तिन्ही कलाकारांमधील केमिस्ट्री हा चित्रपटाचा मोठा प्लस पॉईंट आहे. चित्रपटाचं संगीत आणि सिनेमॅटोग्राफी आकर्षक आहे. लोकेशन्स, गाणी आणि व्हिज्युअल्स प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. मात्र दुसऱ्या भागात कथा काही ठिकाणी संथ वाटते आणि क्लायमॅक्स अधिक प्रभावी असू शकला असता. एकूणच जर तुम्हाला रोमॅन्टिक ड्रामा, रिलेशनशिपवर आधारित कथा आणि भावनिक चित्रपट आवडत असतील तर कॉकटेल 2 एकदा नक्की पाहायला हरकत नाही. मात्र पहिल्या कॉकटेलसारखी जादू प्रत्येक प्रेक्षकाला जाणवेलच असे नाही. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील मिश्र स्वरूपाच्या आहेत. तुम्ही कॉकटेल 2 पाहिला का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.